तुम्हाला तुमची कुलदेवता माहीत नाही तर जाणून घ्या या महत्त्वाच्या बाबी। कुलदेवता आणि कुलदेवी ही संकल्पना हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे। कुलदेवता आणि कुलदेवीची पूजा जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते। त्यांच्या पूजेचा लाभ वंशजांनाही आशीर्वाद स्वरूपात मिळतो। कुलदेवता आणि कुलदेवी पूजेचे रूप म्हणजे देवी आणि देवतेची ओळख। देवतेकडून आशीर्वाद मिळाल्यानंतर पूर्वज देव आणि देवीच्या विशिष्ट रूपाची पूजा करू लागतात। त्यानंतर वंशज विशिष्ट देवतेची पूजा करतात। ही संकल्पना महाराष्ट्रात, कर्नाटक, गोवा, तेलंगणाचा काही भाग आणि आंध्र प्रदेशात अधिक प्रचलित आहे। कुलदेवता आणि कुलदेवी यांनी हिंदू देवी देवतासह ओळखणे आज अधिक प्रचलित आहे, परंतु काही लोकांना आपली कुलदेवता कोण आहे ते माहीतच नाही। तेव्हा त्यांनी कोणाची पूजा करावी हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। पूजेचा मुख्य फायदा म्हणजे कुलदेवता आणि कुलदेवीने एक रक्षासूत्र तयार केले। हे कुटुंबाला सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करते। कोणत्याही नकारात्मक ऊर्जेपासून किंवा कुटुंबावर होणाऱ्या संकटांपासून ते आपले रक्षण करते। आध्यात्मिक आणि धार्मिक प्रगती होते। आत्मे आणि स्वर्गीय प्राण्यांपासून रक्षण मिळते। शांतता आणि समृद्धी राहते। निरोगी मुले आणि निरोगी कुटुंब असते। आज अनेकांना त्यांच्या कुलदेवता किंवा कुलदेवीबद्दल काहीच माहिती नाही। हे खालील कारणांमुळे आहे। जेव्हा विभक्त कुटुंबामध्ये मोठ्या विस्तारित कुटुंबाचे विभाजन होते तेव्हा ते बहुतेकदा कुलदेवता आणि कुलदेवतेची पूजा करणे विसरतात। कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्यांचा अकाली मृत्यू, त्याने किंवा तिने ही माहिती तरुण सदस्यांना दिली नसावी। धर्म परिवर्तन केले असेल तर कुलदेवतेची माहिती नसते। मातृभूमीपासून दूरच्या ठिकाणी जाणे, जबरदस्तीने स्थलांतर, पूर्वजांनी पाळलेल्या मूल्याचा आदर नाही, अशा विविध कारणांमुळे कुलदेवता किंवा कुलदेवी माहीत नसते। कुटुंबात अपघात, अकाली मृत्यू, घोटाळा, संपत्तीची हानी, प्रगतीचा अभाव, कायदेशीर समस्या, मुलांचे वाईट मार्गाला जाणे, कुटुंबातील सदस्यांमधील वाद आणि अशा अनेक समस्या येतात। सुरुवातीच्या काळात कुटुंबात कोणतीही अडचण येणार नाही, कारण पूर्वजांनी जास्त काळ पूजा केली असेल, परंतु कुलदेवतेने दिलेले रक्षण संपल्यानंतर 6 वर्षांनंतर समस्या सुरू होतात। केवळ नियमित पूजा केल्याने कुलदेवतेची शक्ती मजबूत होऊ शकते। तुमची कुलदेवता आणि कुलदेवी तुम्हाला माहीत नसेल तर पूजा करताना आपल्या पूर्वजांची मनात प्रार्थना करा। श्राद्धविधी न चुकता करा। वर्षातून एकदा अन्नदान करा। गायी आणि इतर प्राण्यांना चारा, अन्न खाऊ घाला। पिंपळ किंवा कडुलिंबाचे झाड लावा। तर तुम्हाला सुद्धा तुमची कुलदेवता माहीत नसेल आणि अशा बाबी समोर येत असतील तर तुम्ही तुमच्या पूर्वजांची थोडीशी जाणकारी घ्या आणि तुमची कुलदेवता माहीत करून घ्या। असं केल्यास तुमच्या घरात सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभते। आणि कुलदेवतेची वर्षातून एकदा मान सन्मान व विधिवत पूजा करा। असं केल्यास तुमच्या घरावर कुलदेवी आणि देवताची आशीर्वाद सदैव राहतो। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।